काय झालं, इतकी शॉक का झालीस मला बघून? मी अगं नाहीये, म्हणजे तू इतक्या उशिरा आली आहेस, म्हणजे मला वाटलं नव्हतं तू इतक्या उशिरा येशील. ये ना, ये ना, ये. हाय. हाय. बस. पाणी उत्तरा? नाही, नको. मला जरा तुम्हा दोघांशी बोलायचं होतं. बोल ना. काय ना, आमच्या घरी आधी दादाचं गायब होणं, नंतर त्या अनोळखी माणसाचं घरात शिरणं, सगळं खूप वियर्ड सुरू आहे. आणि त्यात मीरा कुठे गेली अचानक मला माहितीच नाही. मधुरा सुद्धा माझ्या मेसेजना काही उत्तर देत नाही. हे काय चाललंय ना, मला काही कळतच नाहीये. म्हणून मला भीती वाटतेय. अगं मी ना कामात थोडी बिझी होते ना, म्हणून नाही जमलं. अगं पण एक रिप्लाय करायला किती वेळ लागतो मधुरा? तू उत्तरा, मी सांगतो. मीराला एक निनावी पत्र आलं होतं, म्हणून मग तिने मला आणि वासूला लगेच बोलावून घेतलं होतं. काय चिठ्ठी? कसली चिठ्ठी आणि काय लिहिलं काय होतं त्यात? देवाशिष विषयी माहिती हवी असेल तर भेटायला या, पण एकट्याच भेटायला. आणि याबद्दल कुणालाही काही सांगू नका असं लिहिलं होतं. पण तरीही वासू गेला होता तिच्यासोबत, आणि तिकडे कुणीच आलं नाही. इतकी महत्वाची गोष्ट आणि तुम्ही दोघांनी मला सांगितलीच नाही? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? हा, आणि एक मिनिट, जर मीराला तिथे एकटीला बोलवलं होतं तर वासू कशाला गेला तिच्यासोबत? उत्तरा, उगाच चिडचिड करू नकोस. हा, हे सगळं खूप अचानक घडलं. म्हणून आम्हाला असं कोणालाही फोन करून म्हणजे सांगायला काही वेळच मिळाला नाही ग. तर एक्स्ट्रीमली सॉरी. ओके. पण कोणी दिली असेल ती चिठ्ठी? माहित नाही, आम्हालाही तोच प्रश्न पडला. भाऊजी, कोण असेल होतं माणूस? कोण असेल ते माहित नाही, पण पोलिसांना बघून माघारी फिरला एवढं मात्र नक्की. आपण नव्हतं सांगायला पाहिजे पोलिसांना. त्याने चिठ्ठीमध्ये लिहिलंही होतं की कुणाला काही सांगू नका. हो, पण म्हणून काय आपण पोलिसांपासून लपवून ठेवणार होतो का? अगं पण लपवलं असतं तर देवबद्दल काहीतरी महत्वाची माहिती मिळाली असती ना आपल्याला. पण नव्हतं सांगायला पाहिजे. असं भाऊजी प्लीज, काय तुम्ही सतत तेच तेच बोलताय? पोलिसांना सांगायला नको होतं, त्यांना कळवायला नको होतं. हो, पोलिसांना सांगणं आपलं कर्तव्य आहे आणि ते केलंय आपण. पोलीस आपली इतकी मदत करतात, पण त्यांच्यापासूनच खोटं बोलायचं? हो, नाही मला पटतंय तुमचं, पण पुढच्या वेळी अशी कुठली चिठ्ठी आली ना तर आपण पोलिसांना नाही सांगायचं. माणूस जो कोणी आहे त्याच्याकडे देवबद्दल जी काही माहिती आहे ना ती मिळणं फार गरजेचं. हे जास्त महत्वाचं. ठीक आहे, मग आपण पोलिसांना काही सांगणार नाही आहोत हे आपण कळवूया पोलिसांना. वहिनी, नेहमी इतकं खरं वागण्याची गरज नसते.
कधी कधी तुमच्या खरेपणाची सुद्धा भीती वाटते मला. तुम्हाला काय वाटतं, पोलीस सुद्धा जेन्युअनली काम करतात का? तुम्ही उगाच सगळं सांगत बसलाय त्यांना. उगाच नाहीये वासू भाऊजी. आपण जर खरे वागलो ना तरच जग आपल्याशी खरं वागतं. आणि मला खात्री आहे तर रागिणी मॅडम खऱ्या वागतील आपल्याशी. आपण उद्याच त्यांना भेटून सगळं कळवूया. या बाबतीत मला कोणत्याही प्रकारचा खोटेपणा नकोय प्लीज. वहिनी, तुम्ही माझं थोडंसं ऐकून घ्या. मला या सगळ्यामध्ये म्हणायचं आहे की आपण ही माहिती जर पोलीस नाही नको निघतो मी, तसंही उशीर होतोय मला. अहो थांबा, काहीतरी खाऊन जा. गीता काहीतरी कर ना पटकन. हो ताई, करते. नाही ठीक आहे, घरी असेल काहीतरी आणि भूक नाहीये मला. हो, असं काय करतात? थांबा जरा. येतो मी. ताई, वासुदादा पहिल्यांदा असे काही न खाता गेलेत. ताई, तुम्ही नक्की कुठे गेला होता? काम होतं जरासं. नाही, काय ना, ते उत्तरातही विचारत होत्या. म्हणजे त्यांनी खूपच आरडाओरडा केला, चिडल्या माझ्यावर. तुम्हाला सांगून जायला काय होतं असं म्हणत होत्या त्या. अगं सॉरी, ते जरा घाईत निघाले मी. दुर्वाने काही खाल्लं का? हो, दुर्वाने खाल्लं, झोपली सुद्धा. ताई, थोडस टेन्शन आलंय मला. कारण ना, दुर्वा रोज दादांविषयी बोलते. मी नक्की काय सांगू तिला, म्हणजे कसं सांगू? मलाही कळत नाही का काय करावं. कसं समजवायचं तिला खरंच समजत नाहीये मला. दर दिवशी तिच्या प्रश्नाचं काय नवीन उत्तर देणार आपण. ठीक आहे, मी आले, जरा फ्रेश होऊन येते. ताई, एक मिनिट. वासुदादांबरोबर नेमकं कुठे गेला होतात? म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसते. काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही, काही नाही. आलेच. मीराताई, घ्या. तुम्ही इथे आहात, मी तुम्हाला घरभर शोधते. अहो ताई, उद्या दुर्वाच्या शाळेत कार्यक्रम आहे, तर सगळ्या पालकांना बोलवलंय. काय देवदादा नाहीयेत. देवदादा नाहीयेत तर तुम्ही शाळेत नक्की जा. म्हणजे दुर्वाला जरा बरं वाटेल ना. ऐकताय ना मी काय म्हणते ते? ताई, अहो तुम्ही रडताय कशाला? तुम्ही ताई, शांत व्हा तुम्ही आधी. काय झालंय? तुम्ही अचानक इतक्या का रडताय? खूप भीती वाटते ग गीता. मला काय करू काहीच कळत नाहीये. कुठे असतील, कसे असतील, काय करत असतील? अगं, काही बरं वाईट तर झालं नसेल ना? खूप खूप विचार येत आहेत मनात. मला खरंच समजत नाहीये मी काय करू. मी ना स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करते खरंच, पण पण नाही जमत आहे का? खूप भीती वाटते. असं वाटतं कुठे असतील हे. खूप आठवण येते यांची गीता. ताई, आधी खूप शांत. एकटं पडल्यासारखं वाटतंय का? खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. ताई, अहो असं करून कसं चालेल? तुम्ही आधी शांत व्हा. ताई, तुम्ही आधी शांत व्हा. ताई, अहो असं काय करताय तुम्ही? आम्ही सगळे जण आहोत तुमच्या बरोबर. आणि देवदादांना काही झालेलं नाही. मला खात्री आहे ते जिथे कुठे असतील ना तिथे व्यवस्थित असतील. आणि ते लवकरात लवकर घरी परत येणार आहेत. ताई, आपल्याला दुर्वाला समजवायचंय हो. आणि तुम्ही जर असा धीर सोडलात तर
दुर्वाला कसं समजवणार आपण? मला कळतंय गीता, हे सगळं कळतंय, पण अचानक इतकं एकटं वाटायला लागलं ना मला की आधी शांत व्हा तुम्ही. तुम्ही एकट्या नाही आहात आणि तुम्ही अजिबात धीर सोडायचा नाहीये आणि रडू नका, शांत व्हा. आणि काय तुम्ही न खाता निघून गेलात, तुमच्यासाठी मी काहीतरी खायला करते. नाही बोलायचं नाही, हं? मी आहे. माणसं किती वाईट असतात ना. घरात चिठ्ठ्या काय टाकतात, घरात घुसून घरातलं सामान अस्ताव्यस्त करतात. म्हणजे हिंमत कशी होते त्यांची? हो ना. आणि हे सगळं कोण आणि का करतंय तेच काही कळत. या सगळ्यामागे नक्कीच कोणीतरी मोठं असणार. त्याशिवाय हे सगळं होणं शक्यच नाही. पण नक्की कोण असेल या सगळ्या मागे? काहीच सांगता येत नाही का? तरी एनी गेसेस? कुणी असू शकतं. म्हणजे तू. तूच ती चिठ्ठी पाठवली असशील आणि काहीही माहित नसल्याचं सोंग करत आमची मजा घेत असशील. वा आदित्य, तू ना इंजिनिअरिंग सोडून रायटर व्हायला हवं होतंस. थ्रिलर सस्पेन्स हिट झालं असतं तुझं. छान कथा रचतोस तू. हा, मला पात्रांची मानसिकता बरोबर कळते. आता यावेळी कोण आलंस? मी बघते. नको, मी बघतो. वासू आलाय. वासू यावेळी? उत्तरा, तू एक काम कर. तू आत मधुराच्या रूम मध्ये जाऊन लप. हे बघ, आपल्या तिघांना एकत्र इथे त्याने पाहिलं तर त्याला डाऊट येईल. पण मी कशाला लपू? उत्तरा प्लीज ऐक ना, तू चल. अरे पण काय गरज आहे? ये वासू. हाय हाय. आय एम सॉरी, मी असं न कळवता इतक्या उशिरा आलोय. आय होप मी डिस्टर्ब करत नाही आहे. नाही नाही नाही, अजिबात नाही. ये ना तुम्ही. हाय. वासू, अरे तू इतक्या रात्री अचानक इथे आलायस, जे काही प्रॉब्लेम तर झाला नाहीये ना? नाही, काही प्रॉब्लेम असं नाही, पण मीराबद्दल बोलायचं होतं मला थोडं. यार ती खूपच प्रामाणिक वागते. म्हणजे पोलिसांना सांगितल्यामुळे तो माणूस आम्हाला भेटला. त्यामुळे आता यापुढे पोलिसांना काहीही सांगायचं नाही असं मी ठरवलं, तर तिला तेही जाऊन पोलिसांना सांगायचं. त्यामुळे उद्या जाऊन रागिणी मॅडमना भेटूया म्हणते. कसला आवाज झाला?
परत आवाज आला. कुणी आहे का आतमध्ये? हो. हा? मांजर. मांजर? हिने पाळलेलं. अरे आत्ताच जेवायला बसलो होतो, इकडून तिकडे उड्या मारत होतो, म्हटलं आताच खोडून ठेवतो त्याला. अच्छा. हम्म. 3 प्लेट्स. अरे मीच खात होते. म्हणजे ऍक्च्युली काय झालं, केस निघाला ना, सो मग मी दुसरी प्लेट घेतली. तुला तर माहितच आहे ना मी किती हायजिनिक आहे. सो काय ना, नाही बरोबर आहे, याची काळजी घेतली पाहिजे आपण. हा, मी आवडतेच हे आवर, सगळं. आवर, हो. या. मधुरा, तुझी पर्स. अरे नाही, माझी नाही. तुझीच आहे. अगं, असं काय करतेयस? ऑर्डर आणली तेव्हा तूच पे केलंस ना. हो, अरे माझीच आहे. झाड ते जा. मी पण ना हो दे आलेच. हा. ओके. वासू, मीरा जे म्हणाली ते मी खरंच सरांशी बोललो. तर ते मला म्हणाले की तुम्ही येऊ नका म्हणून, आम्हीच बघतो काय करायचं. हो, ऍक्च्युली मी तेच बोलायला आलो होतो. उद्या पोलीस येतील तेव्हा आपण राहूयात मीरासोबत. पोलिसांना सांगूयात काय झालं सगळं ते, आणि जरा जाब विचारूयात त्यांना. म्हणजे देवबद्दल काही नवीन माहिती कळली आहे का ते सांगा म्हणावं. त्यांच्यावर ना प्रेशर आणल्याशिवाय कामं होणार नाहीत व्यवस्थित. खरंय तुझं. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. आपण सगळे एकत्र राहूयात, आणि काही झालं तरी लवकरात लवकर देवाशीष सरांचा शोध लागलाच पाहिजे. हो. खूपच थकलेला दिसतोय आज. कुठे बाहेर गेला होतास का? हा, जरा ऐक ना, एखादी कॉफी मिळू शकेल? बस काय यार, मिळेल ना. मी एक काम करतो, तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो. तू रिलॅक्स हो. आलोच मी. हो. बी कम्फर्टेबल. गेला वासू? नाही ना, कधी जाईल काय माहित. याला आताच इथे यायचं होतं. हा ना नेहमी मध्ये मध्ये लुडबुड करत असतो. हळू हळू बोल ना जरा. का त्याला आधीच डाऊट आलाय की आत कोणीतरी आहे. आदित्यने मांजर असेल म्हणून वेळ मारून नेलीये. मांजर? हम्म. व्हॉट नॉनसेन्स. ते जाऊ दे मधुरा, मी बाहेर जाते. तर काय करणार आहे वासू? तू वेडी आहेस का उत्तरा? हा, तू आता जर बाहेर गेलीस तर किती ऑड दिसेल ते. का वासूला संशय येईल आपल्यावर. तर कसला संशय येणार आहे? उत्तरा, वासूला माहित नाही की तू इथे आली आहेस म्हणून. आणि त्यात घरी कोणीतरी चिठ्ठ्या काय पाठवतंय, घरात कोण शिरतंय, जीजू गायब आहे. या सगळ्या सिच्युएशन मध्ये जर वासूला कळलं की आपण तिघेही एकत्र आहोत, डेफिनेटली त्याला डाऊट येईल आपल्यावर. अगं मधुरा, पण किती वेळ? तो रात्रभर इथेच बसून राहिला तर मी इथेच लपून राहू का? हा, मला नाही जमणार. उत्तरा, काही पर्याय आहे का आपल्याकडे? हा,
तू थांब ना जरा वेळ प्लीज. हे बघ मधुरा, मला काही माहित नाही, मला इथून बाहेर काढ. आपण सांगू वासूला काहीतरी काम होतं म्हणून आले होते, सिम्पल. ओके ओके, मी बघते काय करायचं ते. पण प्लीज तू जरा वेळ शांत बसशील मधुरा, प्लीज. आलेच.